नमस्ते फलटणमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. आपण विश्वजित भोसले, आपण ढोमला असता आणि फलटणशी आपला संबंध जवळचा आहे. हो. नुकत्याच जपानच्या क्योटो शहरामध्ये ज्या एशियन ड्रॅगन बोट स्पर्धा झाल्या, त्या बोट स्पर्धेमध्ये आपण भारतातर्फे प्रतिनिधित्व केलं आणि त्याच्यामध्ये आपण द्वितीय क्रमांक पटकून रौप्य पदक मिळवलं. याबद्दल प्रथमतः आपलं फलटणकरांच्या वतीनं अभिनंदन. थँक्यू. पण हा जो ड्रॅगन बोट स्पर्धा असेल किंवा कायकिंग स्पर्धा असतील, या पाण्याशी संबंधित जलतरण वगैरे अशा खेळातले आहेत, तर याबद्दल आपण विशेष काय सांगाल? हे गेम दोन्ही पण कम्प्लिटली वॉटर स्पोर्ट्सचे गेम आहेत आणि कयाकिंग हा स्पेशली जो आहे हा माझा इव्हेंट आहे. याच्यामध्ये मी 2019 पासून प्रॅक्टिस करत आहे. स्टेट लेवल पासून नॅशनल्स, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, खेलो इंडिया कॉम्पिटिशन्स आणि मग आता एशियन चॅम्पियनशिप इथपर्यंत मी पोचलेलो आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम हे मेडल माझं आहे याचा मला आनंद आहे, पण याच्या माग जे बॅक स्टोरी आहे, बॅक स्टेजला जी लोक ज्यांनी मला सपोर्ट केला, माझे जे हितचिंतक आहेत, सगळ्यात मोठं योगदान आणि श्रेय त्यांचं आहे. हा गेम मला युट्यूब वरून कळाला होता. मी याचे व्हिडिओज वगैरे बघत होतो इंटरनॅशनल ॲथलीट्सचे. मला सुरुवातीला एक्साइटमेंट होती, पण नॉलेज नव्हतं या गेमच्या बाबतीत काही. हळूहळू मला रिसर्च जसं करत गेलो मी, तसं मला इन्फॉर्मेशन मिळत गेली. मी प्रॅक्टिस करत राहिलो आणि आज मला या स्टेज स्टेज पर्यंत आपण आता शिकालात. येस. आता ही स्पर्धा जिंकायची ज्या उद्देशानं आपण जे प्रॅक्टिस केली, तो ती कुठे कुठे केली आणि त्यासाठी कोणी कोणी आपल्याला पाठिंबा दिला? सर्वप्रथम मी माझी प्रॅक्टिस धोम धरणामध्ये चालू केली. तिथं बोट वगैरे घ्यायला मला घरच्यांनी मदत केली. माझ्या वडिलांनी मला 100% स्पोर्ट्ससाठी सपोर्ट केला. पण टेक्निक आणि बाकीच्या नॉलेजमुळं थोडंसं बॅकवर्डनेस आल्यामुळं मी पुण्याला शिफ्ट झालो. पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट्स क्लब आहे तिथं मला देवेंद्र सुर्वे, अंकुश पवटे, स्वामी सर, निखिल बारणे सर यांच्या सपोर्टने मला पूर्णपणे या गेमची नॉलेज मिळालं आणि मी टेक्निक्स वगैरे सगळं तिथे शिकलो. याच्यामध्ये म्हणजे पुण्यामध्ये आपल्याला जास्त त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळालं. येस, म्हणून आपण पुढे जाऊ शकलो. बरोबर. आता आपण हे पुढे जाऊन हे जे आता मेडल मिळवलेले आहे, याचा सातारा जिल्ह्याचे रहिवासी म्हणून आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. तर बरोबर. सातारा जिल्ह्यामध्ये हा गेम पॉप्युलर होण्यासाठी किंवा शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयापर्यंत त्याची माहिती होण्यासाठी काय करावं अशी आपली अपेक्षा? सर्वप्रथम इथं सातारा जिल्ह्यामध्ये या गेमच्या बाबतीत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे. याच्यासाठी बोट्स वगैरे जे लागणारे इक्विपमेंट आहे त्याची अवेलेबिलिटी झाली पाहिजे. आणि दुसरं असं स्टेट लेवल कॉम्पिटिशन, डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन्स, या सगळ्या महाराष्ट्राच्या जे बेसिक कॉम्पिटिशन्स आहेत नॅशनलच्या आधीच्या, त्या आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये झाल्या पाहिजे. याच्यातून जे बाकीचे ऍथलीट्स आहेत आणि पेरेंट्स आहेत त्यांच्यापर्यंत आपण हा गेम पोहोचवू शकतो. ह्याला महाराष्ट्र स्टेट कायकिंग असोसिएशनची मान्यता असलेला हा इव्हेंट आहे. बरोबर. तर हा डिस्ट्रिक्ट लेवलवर सुद्धा होऊ शकतो. हो. पण डिस्ट्रिक्ट लेवल होण्यासाठी जर आपल्याला काही जणांचं सहकार्य मिळालं तर ते घेऊन आपण या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील लोकांना प्रोत्साहित करू शकता. पण आता आपली महत्वाकांक्षा काय? आता हे मेडल आपण जिंकलं, ह्याच्या आधी आपण कोणकोणते मेडल जिंकले? याच्या आधी मी स्टेटचे मेडल जिंकले, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं मेडल जिंकलं, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं मेडल जिंकलं. असे 3 क्रीडा प्रकारात मी मेडल्स जिंकले. आता आपली महत्वाकांक्षा काय आहे? याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आत्ता जे माझा टार्गेट आहे ते या डिस्ट्रिक्ट मधल्या खेळाडूंना, जास्तीत जास्त खेळाडूंना इन्व्हाइट करून या गेमच्या बाबतीत नॉलेज द्यायचं आणि या गेमचा जो बॅकवर्डनेस आहे याला आपण चेंज करून याची प्रसिद्धी कशी वाढेल हे ह्या गोष्टी विचारात आणल्या पाहिजेत. आपण करणार आहात. येस. पण हे आपण आपल्या जिल्ह्यातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण जे काही प्रयत्न कराल त्याला निश्चितच समाजाकडनं, काही विविध औद्योगिक संस्थांच्याकडनं किंवा शासनाकडून सहकार्य मिळत राहील. पण आपलं वैयक्तिकरित्या एवढ्या एका मेडलवर आपण थांबणार आहात की पण पुढे आणखी काय जिंकायची इच्छा आहे? नक्कीच या मेडलवरती थांबणार नाही.
एशियन चॅम्पियनशिप नंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप असे इव्हेंट्स आहेत या गेम मध्ये. तर हे पण मी खेळू इच्छितो. यासाठी मी आता तयारी करत आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप आता नेक्स्ट मंथ मध्ये चायना येथे आहे. तर सिलेक्शन ट्रायल्स वगैरे दिलेले आहेत, पण त्याचा रिझल्ट अजून यायचा आहे. मग चालू आहे अजून पुढे प्रोसेस. सर्वसाधारण अशा पद्धतीचं प्रशिक्षण देणारं केंद्र जर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये उभं राहिलं असेल किंवा राहावं अशी आपली इच्छा आहे, तर त्यासाठी साधारण किती खर्च आणि इन्फ्रास्ट्रक्चर काय असावं असं आपल्याला वाटतं? बेसिक गेम जर का चालू करायचा असेल सातारा जिल्ह्यामध्ये, तर त्याला सर्वसाधारणपणे साधारण एक 8 ते 10 लाखाचा खर्च येतो. पूर्ण इक्विपमेंट जर घ्यायचं म्हणलं तर हे सगळं इक्विपमेंट इम्पोर्टेड असल्यामुळे त्याची कॉस्ट थोडी जास्त आहे. पण हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. याचा लाभ खेळाडूंना अनेक वर्षांसाठी घेता येईल याच्यातून. आपल्याला या उपक्रमाबद्दल नमस्ते फलटणतर्फे नक्कीच आपल्याला शुभेच्छा आहेत. परंतु हे सर्व करत असताना या इतर जे खेळ आहेत त्या प्रत्येक खेळाचे फायदे वेगवेगळे असतात. या खेळामुळं बॉडीली म्हणजे फिजिकली काय फायदा खेळाडूला होतो? फिजिकली आणि मेंटली दोन्ही याच्यामध्ये बेनिफिट्स आहेत. फिजिकल डेव्हलपमेंट तर खेळातून होतेच, पण मेंटल स्टेबिलिटी आणि कुठलीही गोष्ट करताना एकाग्रते पण म्हणजे मन लावून करणे, फोकस ठेवून कुठलंही काम करणे या खेळातून आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजे आपल्या प्रयत्नातून जर अशा प्रकारचं केंद्र सातारा जिल्ह्यात झालं तर सातारा जिल्ह्यातील शेकडो तरुण या खेळाकडे आकर्षित होतील आणि शालेय शिक्षणापासून सुद्धा आपण जर प्रचार केला तर याची गोडी शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय शिक्षणाबरोबर मिळेल. पण हे सगळं करत असताना आपण या प्रशिक्षण देण्यासाठी जे आता इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आपण सांगितलं, पण त्याचे जे मॅन पॉवर आहे म्हणजे तुमचे जे प्रशिक्षक आहेत त्याची उपलब्धता किती असणार आहे? उपलब्धता आहे. आपण प्रशिक्षण तज्ञांचं मार्गदर्शन मिळण्यासाठी आत्ता महाराष्ट्रामध्ये बरेच कोचेस आहेत जे पुण्यामध्ये, सांगलीमध्ये, कोल्हापूर, नाशिक अशा वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये ट्रेनिंग देतात. आणि हे सगळे सिनियर ॲथलीट्स आहेत जे पुढे जाऊन कोचेस बनलेले आहेत. सो मग त्याच्यामध्ये मी पण योगदान देऊ इच्छितो आणि माझे काही सहकारी आहेत जे इच्छुक आहेत प्रशिक्षण देण्यासाठी. तर आम्ही मिळून सगळं हे कार्य पुढे नेण्याचं म्हणजे तुमच्या प्रयत्न करत आहोत. सगळ्यांच्या प्रयत्नातून सातारा जिल्ह्याला एक केंद्र होईल अशी अपेक्षा आपण धरूया. आणि इथून पुढच्या काळामध्ये आता आपण जे मेडल मिळवलं त्यापेक्षा अधिक देदीप्यमान यश आपल्याला मिळव अशा शुभेच्छा नमस्ते फलटणतर्फे देतो. आपण इथं आलात त्याबद्दल आभारी आहोत.